अरे त्याचं काय शूटिंग करतोय वरती वरती? अरे एवढा इस्त्री केलेला हा मेकअप एवढा, फक्त मेकअप केस दाखवा, कपडे दाखवा, कारण तेवढं दाखवण्याजोगं आहे. चपला फुटवेअर कशावरती काही घातलेलं आहे. तुमचा पण असाच प्रॉब्लेम होतो मला माहिती आहे. परफेक्ट शॉपिंग मी करणार आहे या बजेटमध्ये, ज्याच्यावरती माझ्या वॉर्डरोब मधल्या प्रत्येक कपड्यांवरती कुठचे फुटवेअर घालावे हे मला कळणार आहे. चला, बाय द वे साध्या सुद्धा नाही बरं का, डायरेक्ट महानगरीमध्ये आलेलो आहोत आपण. येस, मुंबईला. साईज नाहीये साईज. अरे काय एलियन आहे का काय? हे घालायचं आणि ह्यानं हाणायचं कोणाला तरी. पाणीपुरी दिसली. त्यावरती लिहिलंय ट्रिप साठीची चप्पल. ऑफिसच्या कपड्यांवरच्या पायताडं घ्यायचे आहेत, फुटवेअर घ्यायचा आहे. फॉर्मलच असं नाही, पण कम्फर्टेबल असलं पाहिजे, दिवसभर उभं राहायचं, कामं करायचे. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिपला हा वेगवेगळे छान छान आपण चालत पण असतो, खूप कम्फर्टेबल कपडे पण घातलेले असतात त्याचे. आणि स्पेशली जेव्हा आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीचे वन पीसेस किंवा फ्रॉक्स वगैरे घालतो तर त्याच्यावरचं काहीतरी पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे पारंपरिक साड्या किंवा कुर्ती वगैरे त्याच्यावरच्या पण चपला पाहिजेत. शोधूयात चला. परवडेबल विथ उर्मिला. माझा साईज आहे सगळ्यात छोटा. मोठं चॅलेंज हे नाही की छान शूज मिळतील का, मोठं चॅलेंज साईज मिळतोय का. हा अशा मोजडी असतात ना लेदर, पण त्याला एक सोनेरी किनार सुंदर, तर या अतिशय देखणे दिसतात कुर्त्यांवरती वगैरे. 550. याच्यात अजून थोडं मिरर वर्क वगैरे वाला नाही आहे. क्लासिक, वन ऑफ द क्लासिक, म्हणजे नो नॉनसेन्स. खूप सारे कलर्स आले तरी ते टाकी दिसतं. पण हे असं जे ब्राऊन कलरची मोजडी आहे किंवा ब्लॅक कलरची मोजडी आहे त्याच्यामध्ये कमिटमेंटच नाही. न्यूट्रल कलर आहे आणि बेसिक्समध्ये येतात की सगळे जे लखनवी कुर्ते, आज मी घातलं जीन्स कुर्ता, त्या सगळ्या गोष्टीसुद्धा मोजड्यांवरती फार सुंदर जातात. मस्त आहे. आतून खालून त्याला पॅडिंग दिलं आहे का? आता मोजडी जनरली खूप चावते, हे जेन्युअनली कम्फर्टेबल आहे. मऊ आहे एकदम, घसरत नाही आहे. खालच्या बाजूनं पण रबर सोल आहे, नाही तर घसरतं ना चांबडं. छान आहे. मला याच्यापेक्षा काही वेगळं नाही मिळालं तर मी येऊन घेऊन जाते. पहिल्याच दुकानात मी सगळं घेत असते. हे जे ग्रे आणि गोल्ड दाखवतात याला म्हणतात डुएल टोन किंवा टू टोन्ड. ओके, म्हणजे तो जो ग्रे आहे तो कूल टोन मध्ये येतो, आरसा आहे तो पण कूल टोन मध्ये येतो, म्हणजे चांदीच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती जातात. उदाहरणार्थ हे घड्याळ असं कानातलं. ओके, परंतु गोल्डन जरी कधी कानातलं मी घातलं तरी ते जाणार आहे आणि सिल्वर ज्वेलरी पण जाणार आहे. इतकी परफेक्ट आहे याच्यासाठी, ट्रिपसाठी. त्याच्यावरती लिहिलंय ट्रिप साठीची चप्पल असं इथे लिहिलंय या चपलीच्या कपाळावर. साईज देतो ना छोटा, दिखा दो. मस्त आहे, सुंदर आहे आणि छान आहे इकडे तिकडे फिरायला. फक्त तुम्ही जर आहे ना ट्रिपमध्ये खूप जास्त चालणार असाल, ओके, प्रचंड चालणार असाल तर मात्र ह्या अशा चपला घेऊ नका. अशा वेळेला बूट्स, सुंदर कॅनव्हास किंवा चालण्याचे छान कम्फर्टेबल शूज जास्त बेटर. पण असं बीच कुठेतरी इकडे तिकडे जायचं, काहीतरी फिरायला वगैरे, जस्ट रिज्युविनेशनची ट्रिप असेल तर परफेक्ट. मागून याला पकडायला काही नसतं, त्याच्यामुळे ज्यांचे छोटेसे पाय असतात माझ्यासारखे त्यांची फार पंचायत होते. बघूयात. तरी लूजच आहे. हे काय कळतीये पंचायत? दिसलं हे किती मोठं आहे आणि हे किती चालताना हे काय बाहेरच येतंय. हे तर सरळ अंगठावालं घ्यावं. नाही म्हणजे पॅक चालेल, ते ओपन टो आहे ना, क्लोज टो में चाहिए. छान आहे, काहीतरी वेगळा रंग. आणि लिटरली ॲक्च्युली जीन्स जरी घातली तरी खूप सुंदर आहे. आणि त्याला तसा टॅकीपणा नाही आहे, विचित्र. मस्त आहे, पॉइंटेड आहे. फक्त हिल नाही आहे. पण मला असं वाटतं की ऑफिसच्या ठिकाणी शक्यतो आपण पळापळ करत असतो ना, हिल नाही घ्यावी. दॅट्स सच अ गुड ब्लू, कारण आपण ऑफिसमध्ये खूप सारे न्यूट्रल कलर्स घालतो. बेसिक्स 3 रंग आहेत याच्यात. हा पिंक हात लावेन तो, म्हणजे मला बक्षीस म्हणून मिळण्यात येणार आहे. जमलंय. छोट्या मुलांचे हात वरती गेलेले आहेत. आठवणीची आठवण येते शॉपिंग करताना. गेले ते दिवस असं बावटासारखं बोंबलत फिरायचं. 4-5 वाजले, पित्त झालं तरी खायचं नाही, कारण की खूप शॉपिंग करायची होती. असं फालतूपणा केलाय. आय हेट रिस्पॉन्सिबिलिटीज. ऐकलं? साईज नाहीये साईज. अरे काय एलियन आहे का काय साईज न मिळायला.
साईज आहे माझा सगळ्यात छोटा, पण मागून सपोर्ट नाहीये. काय करावं याचं, कितपत याच्यामध्ये चालता येईल. मागून सपोर्ट पाहिजे. आयुष्यात आधार कुठेतरी देणारं मागून असलं की फार चालता येतं पुढे. 450 फायनल. 300. सुंदर आहे ॲक्च्युली. तुम्हाला असं वाटत असेल मी एवढा का वेळ घेते, पण एक प्रपोर्शन असतं. आपला पाय एवढासा, त्याच्यामधला पट्टाच एवढा मोठा, उरलं किती. त्याच्यामुळे ना जर आपला पाय छोटा असेल, नाजूक असेल, तर त्याच्या वरचं जे काम आहे, बेल्ट्स असतात, नक्षीकाम असेल, काय एम्ब्रॉयडरी वर्क असेल, त्याचं पण प्रमाण छोटं असलं पाहिजे, साईज छोटा असला पाहिजे. एक बोहो स्टाईल चप्पल, त्याच्यामध्ये ही पाय आणि उर्मिला बुडून गेलेली आहे. त्या मानानं हे बरं, ठीक आहे, हे घेऊन टाकूया. छान आहे, काहीतरी वेगळं आणि मजेशीर आहे. हे सुट्ट घालवायला नको. 2 प्रकार असतात साधारण चप्पलांचे, ओपन टोज आणि क्लोज्ड. ओके, ओपन टोज म्हणजे काय, आपली बोटं दिसतात पायाची, आणि क्लोज्ड म्हणजे काय, बंद असलेला. पॉइंटेड असेल आणि सुंदर, कारण आपलं उंची खूप जास्त दिसते, तरी सुद्धा गोल जरी घेतला तरी सुद्धा तो क्लोज्ड असावा. तर फॉर्मल ठिकाणी ना, ऑफिससारख्या ठिकाणी खूप असे ओपन टोज, आपण काही ट्रिपला आलेलो नाही आहोत की चपला टाकल्या आणि पळतो इकडे तिकडे. क्रिएटिव्ह फील्ड असेल तर तेही खपतं. कुर्ती, वेगळ्या पद्धतीचे कपडे घातले तर ते खपतं. पण ना, वेगवेगळे जितके तुम्ही फॉर्मलकडे जाल किंवा बिझनेस कॅज्युअल, सेमी फॉर्मल कपडे, तर क्लोज टोजचे गोष्टी जास्त चांगल्या जातात. पण तरी इथे मला काही न्यूट्रल कलर्समध्ये प्लॅटफॉर्म्स दिसत आहेत की जे खूप कम्फर्टेबल आहेत, एखाद्या ब्रँडेड चपलांसारखे कम्फर्टेबल. प्लॅटफॉर्म असल्यामुळे अजिबात पडणार नाही आहे आणि मस्त उंची देणार आहे. त्याचा फ्लो छान आहे आणि पुढच्या बाजूला जर ते पडले तर हे असे ओपन टो दिसतात. फक्त मला तरी सुद्धा ना, हे जे असं हे मोठं ओपन टो असणं नाही पडत आहे. क्लोज्ड, त्याच्यामध्ये जो फॉर्मल आणि ट्राउझर्स हे जे काही असतंय ना, ते छान दिसतं जास्त. आत जायचंय. एक पायताण झालेलं आहे, 2 पायताणं अजून आपल्याला विकत घ्यायचे. त्याच्या आधी अजून मी कोणते वेगवेगळे लुक्स तयार करू, कुठल्या मार्केट्सला व्हिजिट करू, कुठल्या बजेटमध्ये काय काय छान छान तुम्हाला बघायला आवडेल, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे ते व्हिडिओ घेऊन मला घेऊन येतात. ब्लॅक शायनी अजिबात शूज घ्यायचा नाही, तो खूप टॅकी दिसतो. हे असं चमचम घ्यायचं नाही. ओके, ब्लॅक मॅटच चांगला दिसतं, लुक्स व्हेरी क्लासी. लेदर आहे, कळतं लेदर काळं कधीही इतकं चमचम करत नाही, त्यामुळे ते प्लास्टिक आहे कळतं. पण यांच्याकडे इतर खूप छान छान आहेत, ते बघूयात. ते पण म्हणजे तुम्हाला जर ना ते खूप जास्त वर्क, एम्बलिशमेंट, शायनी, शंखबिंक आवडत असतील आणि काहीतरी सिम्पल आवडत असेल तर हे मस्त आहे. हा, किती सुंदर आहे हे छान आहे, आवडलंय मला. आवाज, खिळे बिळे लेदरला, पुढे बघितलं का, ॲक्सेसरी, टाचेला पत्रा बित्रा, टोकाला पत्रा, आहे का आवाज, काटे काटे. हे घालायचं आणि ह्यानं हाणायचं कोणाला तरी. याचं नाव आहे वसुलीचे बूट. हे घालायचं आणि वसुली घ्यायला जायचं, लगेच पैसे परत मिळतात. इथून सरळ गेलं की नॅशनल कॉलेज आहे, त्याच नॅशनल कॉलेजच्या साईडनं यायचंय. समोर फिरंगी बर्गर्स आहे, अपोजिट KFC आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर A1 ग्रिल, की जिथे सगळी पायताणं बुटं मिळतात. मुलांच्या भरपूर व्हरायटीज आहेत आणि ॲक्च्युली खूप चांगल्या क्वालिटीचे खूप चांगले शूज मला आज दिसले. पाणीपुरी दिसली, त्यानं मला रिमाइंड केलं की पाणीपुरी खायची नाही. या बेज मध्ये हा सगळ्यात छोटा आहे, पण ऑफिससाठीचा फुटवेअर, शूज घेणं सगळ्यात अवघड का गोष्ट असते, बिकॉज इट हॅज टू लुक क्लासी. लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट देणं अपेक्षित असतं, आपण खूप सगळ्यात छान दिसणं अपेक्षित असतं आणि तरीही आपल्याला पैसे वाचवायचे असतात. पण त्यामुळे मी पाहते की मॅट फिनिशमध्ये काय, कसली चमचम मला नको आहे. बहुतांश सगळ्या गोष्टी मला ऑफिसला जाताना जर घालावे असं वाटत असेल तर त्याच्यावरती ते फुटवेअर जायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात अवघड हे फुटवेअर आहे मला बजेटमध्ये बसवणं. पण फिरावं कधी लागतं, जेव्हा पैसे पण वाचवायचे आणि क्रिएटिव्ह पण काहीतरी वेगळं हवं आहे. क्लासी दिसणं अवघड आहे, तर इथे बजेटमध्ये बसवणं सोपं आहे. हां, पण इथे मोजडी खूप सुंदर आहेत. कपडे लवकर घेतले पण फुटवेअर घ्यायला वेळ जातो. का माहिती आहे? कारण की हे तुमचा पूर्ण लुक मेक ऑर ब्रेक ज्याला म्हणतात ना, बनवतं किंवा बिघडवून टाकतं.
आहे हे खराब आहे. हे ॲक्सेसरीज आहेत ना त्या निघून जातात आणि रोज गोल्ड असतात, हे नाही बरोबर. त्यापेक्षा प्लेन गोष्टी घ्यायच्या ज्या खूप चांगले आणि महत्त्वाचे जे ब्रँड्स असतात जे बनवतात त्याच्या खूप जवळ जाणार तो लुक तयार करतात. उगाचच एम्बलिशमेंट फॉर्मलमध्ये आली ना, ऑफिससाठी कम्फर्टेबल पाहिजे होतं, पण हा छान ब्लॉक हिल आहे आणि छोटासा आहे, एवढा ठीक आहे. मागून सपोर्ट आहे आणि न्यू टोनमध्ये आहे. मी म्हटलं तसं की मला प्रॉपर पॉइंटी आवडतं. पॉइंटीच्या शेजारी राऊंड झालं की मला फारसं आवडत नाही, पण हरकत नाही, हा तेवढा पण असा हे नाही आहे. इट्स क्वाईट गुड लुकिंग. बघूया, छान आहे. हां, हे वॉर्म असल्यामुळे आपले पाय गोरे दिसतात, ते छान दिसतात, फ्रेश दिसतात ते. मस्त. अरे वा, कम्फर्टेबल आहे. सँडल कम बूट. अजिबातच हिल नको आहे असं जर वाटत असेल तर शक्यतो फ्लॅटच घ्या. ओके, तुमच्या ऑफिसमध्ये चालत असेल तर. हा पण मस्त दिसतोय ॲक्च्युली, हा जास्त छान दिसतोय. हा चालेल, हा घेते. हा द्या दादा, छान आहे हा, नॉट बॅड. मॅट फिनिश मिळाला तरी पॉइंटेड आहे, छोटेसेच ब्लॉक्स आहेत आणि छान आहे. हा आपल्या न्यू टोनच्या जवळ जाणारा ब्राऊन आहे, पर्सला मॅचिंग आहे. 6 नंबरचा ब्राऊन आणि छोटंसं हिल आहे, मस्त आहे. मला अजूनही ब्राऊन घेऊ की ब्लॅक घेऊ असं झालं आहे. ब्लॅक खूप गोष्टींवरती जाईल, पण ब्राऊन दिसायला खूप क्लासी आहे. ह्याच्यात माझीच त्याच्या शेजारी. हां, याच्यात कलर्स आहे. कलर सिंगल सिंगल पॅटर्न डिफरेंट मिल जाएगा. अच्छा, हा रंग थोडा जास्त लाईट आहे माझ्यासाठी, पण हे जे आरसे मला हवे होते ते परफेक्ट आरसे आहेत याला. हा पॅच आहे पुढे, नाही आवडत आहे मला. वो ऑफ व्हाईट सँडल आहे. सुंदर. आता मिळाला सगळ्या फ्रॉक्सवरती जाणारा, तरी काहीतरी वेगळं मस्त. पुढे स्क्वेअर आणि तरीही ब्लॉक हिल्स, थोडंसं फ्रॉकला हिल्स म्हणून छान वाटतं. आणि तरीही खालून कुशनिंग आहे, गादी अशी मस्त. त्याला व्हाईट नाही आहे, हा ऑफ व्हाईट आहे. ऑफ व्हाईट आपल्या पायांना फ्रेश करतो खरं तर, कारण की कंपॅरिझन होते ना तुलनेमध्ये रंगाची. पण पांढरा शुभ्र घेतला ना तर बऱ्याचदा पाय जर मळले असतील तर काळे दिसायला लागतात. हे किती? ये 850 का है, 800 रुपए क्वालिटी अच्छा दे रहा हूं मैं. 650 कर दो. 700 देना आप. इतना अच्छा है. 650 मिळाला फायनली. 50 रुपीज. आता इकडे गोरी गोरी पान छान मुलगी आहे, तर तिच्या पायांना, येस थँक्यू, तिच्या पायांना हे असे जे कूल टोनचे गुलाबी रंग असतात ते सुद्धा फुटवेअर खूप छान दिसतात. आता खरं सांगू का, खूप थकायला झालंय, पाणी प्यायचं आहे, घर गाठायचं आहे, बाळाची आठवण येते, पण एक शूज राहिला आहे. तो कोणता सांगते? कधी कधी आपण साड्या पण नेसतो, कुर्ते खूप घातले जातात. जेव्हा जेव्हा पारंपरिक घालायचं आहे, माझ्या लक्षात आलं की साडी आहे ना एखादा लॉंग स्कर्ट सारखी असते, ती पूर्ण बंद असते. अशा वेळेला पुन्हा एकदा बंद शूज आहेत ना ते जरा विचित्र दिसतात. पण याला छोटासा अपवाद आहे, तो म्हणजे मोजडी. साड्यांवरती पण मोजडी सुंदर दिसते आणि कुर्ती असे शॉर्ट असू दे लॉंग असू दे, मोजडी सुंदर दिसते. ती मी शोधण्याचा प्रयत्न करते. पण ना वेगळी मोजडी असते ना, सुंदर एकदम छान अशी जर मिळाली ना, जी सगळेच लोक घालतात, ती नको वाटते घ्यायला. किंवा ओपन टो जरी असला सँडल किंवा काहीतरी छानशी चप्पल जी सगळ्या पारंपरिकवर जाईल. ते डुएल टोनची कोल्हापुरी बघू, पण छान, ॲक्च्युली खूप सॉफ्ट आहे, छान. असंख्य वेगवेगळ्या साड्या, कुर्तीज, त्याच्या खाली चुडीदार घाला, पलाझो घाला, नाही तर जीन्स घाला, हे जाणार आहे. एक पण कोल्हापुरी नाही घेतली असं नको. मला असं वाटतं की मोजडी पुन्हा कधीतरी घेता येईल, कोल्हापुरीच घेऊन टाकूया. सुट्टा मिळेल का? शॉपिंग करायला आलोय, फुकट सबस्क्रायबर्स मिळतात. सबस्क्राईब करतो का? सबस्क्राईब करा बरं का. बघताय तुम्ही, मला कळतंय, दिसतात मला नंबर्स, व्ह्यूज वाढलेले. सबस्क्राईब करत नाही आहात, कळलं? मस्त. आता आपण आलोय कुठे सांगते तुम्हाला एक्झॅक्टली. माझ्या समोर एक्झॅक्ट नॅशनल कॉलेज आहे. ऑफकोर्स त्याच्या समोर एक गल्ली आहे छोटीशी, पण तरी कॉलेज मला दिसतंय. त्याच्या एक्झॅक्ट समोर मी आलेले आहे. सुंदर व्हरायट्या तिथे, व्हरायट्याच म्हणायची वेळ आली आहे मला. आणि मोजडी पण होती, मला सगळं घ्यायचं होतं, पण आपल्या एवढंच बजेट होतं. या बजेटमध्ये हे सगळं परफेक्ट बसलेलं आहे. गादी,
शंख शिंपले आणि त्याच्यावरती लिहिलंय की मला ट्रिपला न्या, एकटे जाऊ नका. अशी 300 रुपयामध्ये जबरदस्त स्लिप ऑन म्यूल्स काय तुम्ही त्याला नाव द्याल ते मला मिळालेलं आहे. मुळात माझ्या साईजचं मिळालंय, कारण मागून सपोर्ट लागतो. याच्यामध्ये चालताना गादीसारखं कम्फर्टेबल आहे, पाय बाहेर येत नाहीये, सुंदर आहे मोती आणि तो ऑफ व्हाईट शंख आणि मोत्यांचं पांढरं असणं हे कुठल्याही रंगीबेरंगी किंवा प्लेन ब्लॅक वाटेल त्या रंगावरती जाणार आहे. मी लई खुश आहे या चपलांवर. तुम्ही लवकरच एखाद्या ट्रिपमध्ये कुठेतरी मला लगेच लिंक दे ना गं म्हणून विचारणार. तर लिंक रस्त्यावरच्या त्या व्हिडिओची आहे, लिंक नाही आहे, ऑनलाईन नाही मिळणार इतकं जबरदस्त 300 रुपयात. ऑफिससाठीच्या चपला निवडणं मला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग ठरलं, पण मॅट फिनिश, परफेक्ट कलर आणि खूप कम्फर्टेबल या 3 गोष्टी मी बघितल्या आणि मला त्या मिळाल्या. याच्याहून कम्फर्टेबल काय असेल? 0 हिल, तीही तुम्ही घेऊ शकता. भरपूर लोफर्सच्या तिथे रस्त्यावरती व्हरायटी होत्या, पण मी ऑलरेडी शूटिंगसाठी पण लोफर्सच घातलेल्या. जरा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी छोटंसं बॉक्स हिल घेतलं आणि मागून फक्त थोडासा सपोर्ट घेतला. अजिबात शायनी घ्यायच्या नाहीत, पण मॅट फिनिश घ्यायच्या आणि रंगही तेवढाच महत्त्वाचा. आपले पाय फ्रेश वाटले पाहिजेत, ना की मळलेले दिसता कामा. हे कुठल्याही रंगीबेरंगी किंवा प्लेन ब्लॅक वाटेल त्या रंगावरती जाणार. त्यामुळे नक्की आपला कोणता न्यूड किंवा बेज आहे हे लक्षात घ्या. ही चप्पल उत्तम असण्याचं कारण सांगते. नंबर 1, डबल टोन आहे. ओके, दुसरी गोष्ट आहे याचा बेस. आपले पाय त्याच्या आत येणार आहेत, तर तो बेस वेल्वेटचा आहे, ब्राऊन आहे, वॉर्म. त्याच्यामुळे आपले पावलं खूप फ्रेश आणि स्वच्छ दिसतात, छान दिसतात. दुसरी गोष्ट ऑफकोर्स पायाला कुशनिंग असल्यामुळे सॉफ्ट पण आहे आणि हिल नाही आहे, त्यामुळे याच्यावरती आपल्याला पळता येणार आहे. अख्खं जग घ्यावंसं वाटत होतं, पण कंट्रोल केलेला आहे. तुम्हाला याच्यातली कुठली चप्पल, सॅन्डल, फुटवेअर सगळ्यात जास्त आवडलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून भरपूर मार्केटं फिरायची आहेत, चॅलेंजेस घ्यायचे आहेत, शॉपिंग करायची आहे, तुमच्याबरोबर सगळं शेअर करायचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मुंबईहून खतरनाक कपड्यांची पण शॉपिंग केली. इतक्या स्वस्तात फॉर्मलचे लुक, घरात घालायचे कपडे, झोपायचे कपडे, उन्हाळ्यासाठीचे परफेक्ट कपडे. याच्यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.